हा नमस्कार साहेब, बोला. आज उद्या नाही का शक्य? नाही हो, प्रॉब्लेम असा नाही, पण माझ्या मुलीचं पहिलं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे आम्ही दोघंही तिथे जाणार होतो. ठीक आहे, येतो, आम्ही दोघंही येतो. हो हो, नाही 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 साहेब, हरकत नाही. हो येतो. काय येतो येतो तुमच्या लक्षात नाही? आज सावलीचं रेकॉर्डिंग आहे. अहो सावली आज स्वतःसाठी स्वतःच्या आवाजात गाणार आहे. इतका महत्वाचा दिवस आहे, तुम्ही काय त्यांना येतोय तो सांगून बसलात? अगं बाई, तुला माहितीये का कोणाचा फोन आहे? कुणाचा? अगं आपल्या घराचं प्रकरण झालं ना, त्यातनं बाहेर पडण्यासाठी जे साहेब आपल्या पाठीशी खंबीर उभे राहिले ना, त्यांचा. आता ते एका अडचणीत सापडलेत, त्यांनी मदत मागितली, त्यांना कसं नाही म्हणू मी? पण असं कसं? तुम्ही येतो कसं सांगितलं? पण त्यांना उद्याच बघायचं ना विचारून. तुम्हाला कळत नाही का? सावलीने इतकी वर्ष जगापासून स्वतःची ओळख लपवलीये. आज जगासमोर तिचा चेहरा, तिचा आवाज सगळ्यांसमोर येणार आहे आणि तुम्ही काय असं करता? तुमचं एक असं आणि तुमच्या लेकीचं ते दुसरं. हे तिने काय केलंय का? काय केलं म्हणजे? एक फोन केला नाही तिने. आज इतका तिचा महत्वाचा दिवस आहे आणि बबलू कडून कळलं आपल्याला आज तिचं रेकॉर्डिंग आहे म्हणून. अगं असं नसतं, बाळाचं पहिलंच रेकॉर्डिंग आहे. एवढ्या मोठ्या स्टुडिओत ती जाणार, कदाचित तिला खूप आनंद झाला असेल किंवा तिच्या मनावर खूप दडपण आलं असेल. बिचारी अशी भांबावून गेली असेल ग. हा ना, भांबळून गेले असेल. घेतली लगेच लेकीची बाजू. हे एवढं वाटतं तर अलका तू करायचा फोन, द्यायच्या लेकीला शुभेच्छा. प्रत्येक वेळेस मुलांनी त्यांची कर्तव्य पार पाडायची का? मोठ्यांनी केला फोन, घेतला पुढाकार, तर काय बिघडतं? अहो सावलीचा फोन. कट कर, कट कर, घ्यायचा नाही फोन. अहो काय वाटतं तिला? आईला फोन केला नाही, हा इथे येऊन निरोप दिला नाही आणि आता फोन करते, नाही घ्यायचा फोन. ओ गप्पा बसा. कळतं की नाही तुम्हाला काही? मी फोन घेणार आहे. हॅलो, हा सावली, कशी आहेस ग? पोहोचलीस का बाळा? हो, मी आत्ताच पोहोचले आणि तुम्हाला फोन केला. ऐका, मी तुम्हाला स्टुडिओचा पत्ता पाठवलाय, तुम्ही तो पत्ता बघा आणि लवकरात लवकर स्टुडिओत या प्लीज. अगं राजा, मला खूप आवडलं असतं ग यायला, पण तुझ्या बाबांना वेळ हवा ना. तुला माहितीये का, ते खूप चिडले का तुझ्यावर? तिने कळवलंच नाही. तिने कळवायला हवं. हे आई काही तुझ्या आईचं काय ऐकू नका, काही बोलतेय ती. हे सगळं तिनं केलंय म्हणजे तिच्या आयुष्यात एवढं मोठं रेकॉर्डिंग पहिल्यांदा करतेय, तर आईला फोन केला नाही. खरं तर तिने घरी येऊन निरोप द्यायला पाहिजे होता. बरं ऐका, मला कोणतंही कारण सांगायचं नाही. तुम्हा दोघांनाही इथे लवकरात लवकर यावं लागणार आहे. खरं तर आमच्या दोघांची खूप इच्छा आहे बाळा. आणि खरं सांगू का, आपलं जे घराचं प्रकरण झालं होतं ना, त्यावेळी जे साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते ना, त्यांचा फोन होता. त्यांना मी नाही नाही म्हणू शकलो. बरं, आम्ही दोघंही जरी तिथे नसलो तरी आमच्या दोघांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. गाणं एकदम दमदार झालं पाहिजे, विठ्ठलाला स्मरून. कळलं? तुझ्या पहिल्या रेकॉर्डिंगसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू. ठेवते मी.